एक महत्त्वाची बातमी आहे। बजरंग सोनवणे आज दुपारी 4:30 वाजता शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। बजरंग सोनवणे यांनी अजितदादा गटाच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला। बीड लोकसभेसंदर्भात चर्चेसाठी पवारांनी पुण्यामध्ये एक बैठक राजीनामा दिलेला आहे आणि आता ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। स्वतः बजरंग सोनवणे आता आपल्या सोबत आहेत। तुम्ही अजित पवार गटाचा राजीनामा दिलाय आणि आता नमस्कार थेट शरद पवार गटात प्रवेश करतायत काय? नमस्कार। मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्याचं एकमेव पद माझ्याकडे राष्ट्रवादीचं राहिलेलं होतं किंवा कुठलं लाभाचं पद असेल, राजकीय पद असेल तर ते तेवढं एक राहिलं होतं, प्राथमिक सदस्यत्व। त्याचा मी आज प्रत्यक्ष राजीनामा आदरणीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांना देऊन जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्याकडेही पाठवलेला आहे आणि ते राजीनामा पाठवून मी आज माझ्या कार्यकर्त्यांची, माझं जे कुलदैवत आहे खंडेरायाच्या चरणी मी जेजुरीला जाऊन आज बैठक कार्यकर्त्याची 2 वाजता बोलवली। त्या बैठकीला मी आता जात आहे आणि त्याच्यानंतर पुढील निर्णय काय होईल ते पुढे पाहता येईल। पवार साहेबांची सुद्धा भेट घेतलेली आहे। तुम्ही बीड लोकसभा लढवणार का? कारण तुमच्या नावाची चर्चा आहे, त्यामुळे तुमचं तसं काही झालंय का बोलणं? पवार साहेब हे आदरणीय भारत देशातलं हिमालय एवढं नेतृत्व आहे। त्यांची भेट तर मी तर एक त्यांचा कार्यकर्ताच आहे, कार्यकर्ताच होतो किंवा माझी राजकीय जी वाटचाल सुरू झाली त्या काळात आदरणीय पवार साहेबांना श्रद्धेय मानूनच मी सुरुवात झालेली असल्यामुळं पवार साहेबाला भेटायला मीच काय, पण भारतीय जनता पार्टीचे मोदी साहेब सुद्धा येतात, बाकी दुसऱ्यांचं काय देशाचे पंतप्रधान, त्याच्यामुळं भेटाय गेलो हा विषय गौण आहे। पण मी असे लोक भेटत असतात आणि मी त्या पद्धतीने पवार साहेबांना भेटलेलो। लोकसभा लढवणार आहात का तुम्ही? नाही, हा माझा आज तरी मला याच्यावर काही बोलता येणार नाही। आजच्या क्षणाला मी माझ्या कार्यकर्त्यांची 2 वाजता बैठक आहे, आता त्याला काही सेना बाकी आहेत। कार्यकर्त्यांची बैठकीमध्ये काय निर्णय होणार त्याच्यानंतर मी परत पुन्हा पवार साहेबांकडे जाणार की आणखी काय होणार ह्याच्यावर त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे मी आज आत्ता फक्त या क्षणाला एकच सांगू शकतो की मी कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना बोलून माझा पुढील निर्णय कळवेल। पण मग काय